चला, आज माझा माहेरचा इथे शेवटचा दिवस, कारण आज करायची होती भाऊबीज आणि इथे छान असे कानातले मी घातले होते. मला कमेंट करून सांगा कसे दिसतात ते. आणि आता चिमणा चिमणीचं तर अस्तित्व संपूनच गेले, तर हे दुसरेच पक्षी नाही का भावाच्या रूममध्ये घर करू बघतायत. त्यासाठी आम्हाला नर्सरीमध्ये जायचंच होतं आणि आता मग मी पटकन भाऊबीज करून घेतली. दुपारी चिवलाही त्याच्या मांडीवर बसवलं होतं, तिलाही औक्षण करून घेतलं. आणि आमच्यामध्ये ना नारळ आणि करदोडा आहे ना भेट म्हणून दिली जाते, जे भावाला देतात आणि त्या दिवशी त्याला करदोडा बदलायला लावतात. तुमच्यातही असंच करता का? कमेंट करून नक्की सांगा. आणि जी गोष्ट आपल्याकडे नसते ती मिळाली ना तर खूप मोठा आनंद असतो, मग ती छोटी का असे ना. आणि दोघांनाही औक्षण करून घेतलं आणि थेट नर्सरीमध्ये निघालो, कारण तिथूनच जायचं होतं घरी सासरी. तर जाता जाता इथे आलो होतो नर्सरीमध्ये ते घरटं बघायला चिमण्यांसाठी. पण इथे घरटं तर नव्हतंच, पण आम्ही खूप अशी फुलं वगैरे बघितले, प्लांट्स वगैरे बघितले, खूप आवडले. आणि मी तिथे पाहण्यासाठी गेले. पूर्ण अर्धा पाऊण तास इथेच गेला बघण्यासाठी, कारण खूप मोठी नर्सरी होती ही. आणि इथे मला दिसलं ते याचं झाड, जे ख्रिसमस ट्री असतं ते, आणि ते तर मी घेणारच आहे. आणि ते मम्मीला जी तुळस नव्हती तिला म्हणलं तुळस पण घे. इथे 2 प्रकारची तुळस होत्या, कृष्ण तुळस आणि साधी तुळस. त्यातली तिने कृष्ण तुळस घेतली, कारण ती छान बहरते, फुलते. आणि नंतर इथे मला थोडीफार चोरी पण केली बरं का मी मनी प्लॅन्टची. तुम्हाला नंतर मी दाखवून एका मोठ्या व्लॉगमध्ये. मस्त असे प्लॅन्ट पाहिले आणि ते मी नंतर घेण्याचा विचार करणारच आहे. हे प्लॅन्ट तर मी घेणारच आहे, वेगळंच आहे. मी ते तुमच्याशी पण शेअर करेन. आणि छान असे प्लॅन्ट बघून नंतर आम्ही इथून थेट घरी निघालो सासरी. आता पुढचा व्लॉग सासरी. चलो बाय.